आणि भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये क्रिकेट प्रेमी जल्लोष करतायत। रमाकांत आसरे सरांच्या स्मृतीस्थळावरती टीम इंडियाला शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेट प्रेमी एकवटलेत। आजच्या सामन्यामध्ये टीम इंडियाच विजयी होणार असा विश्वास क्रिकेट प्रेमी व्यक्त करतायत। पाहूया। भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होता आहे। क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जमलेले आहेत। मी छत्रपती शिवाजी महाराज पार्काच्या बाजूला असलेल्या रमाकांत आचरेकर सर यांच्या जे स्मारक आहे त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय। सगळे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आलेले आहेत। सर काय सांगाल, एक तर भारत पाकिस्तान हा सामनाच एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यात आज रविवार किती मोठी पर्वणी आहे। टीम कॉम्बिनेशन आपली चांगली आहे। विराट कोहली फॉर्ममध्ये यायला पाहिजे आज, आणि रोहित शर्मा तर ऑलरेडी फॉर्ममध्ये आहे। 15 ओव्हर जरा विकेटवर थांबला आणि जर त्यांनी बॅटिंग केली, बॅटिंगच आपलं चांगली आहे। आणि शमी जो आता न्यू आला आहे आता इंजरीनंतर, तो परफॉर्म नक्की करणार, कारण नेहमी तो पाकिस्तानच्या अगेन्स्ट परफॉर्म करतो। आणि सगळ्या टीमची आपली बॅलन्स साईड आहे आणि मला वाटत नाही की एवढा काय त्रास होईल जिंकायला। सगळे कॉन्फिडंट प्लेयर्स आहेत। आणि पाकिस्तान आणि इंडिया ही रायव्हरली खूप वर्षापासूनच येते आहे। आणि तर खरं तर बघायला गेलं एव्हरी टाईम इंडिया ही पाकिस्तानला बीटच करते आणि काय नो चान्स। आणि इंडिया आजच्या मॅचमध्ये डेफिनेटली खूप छान खेळणार आहे। भारत हा नक्कीच पाकिस्तानच्या वर्चस्वावर राहिलेला आहे, भारताच्या वर्चस्वावर राहिलेला आहे। आणि जर आता पाचची जर मॅच पाहिली त्यामध्ये आपला भारताचा परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीने झालेला आहे। आम्हाला सर्व क्रिकेटप्रेमींना वाटतं की आपला भारत ह्या सामन्यामध्ये जिंकेल आणि ICC टूर्नामेंट नक्कीच विजयी होईल। मोठ्या प्रमाणात इथे क्रिकेटर जे आहेत ते सकाळपासून, आज रविवार असल्यामुळे खेळायला तर आलेले आहेत, मात्र भारताला भारतीय संघाला जे आहे ते चेअरअप करण्यासाठी देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि भारताला शुभेच्छा देत आहेत। त्यामुळे या सामन्यामध्ये निकाल काही लागो, आताच्या क्षणाला तरी भारतीयांमध्ये या संपूर्ण मॅचची मोठी उत्सुकता पाहायला मिळते आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।